हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. वैतरणी कुत नर कुर्मी भोज सप्त सुरमी. जो दुसऱ्याचं धन हरण करतो, जो व्याभिचार करतो, त्याला विष्ठेच्या डोंगरामध्ये टाकलं जातं मायबाप. जो दुसऱ्याचं धन हरण करतो, जो व्याभिचार करतो, वैतरणी नावाची नदी असते, जिचा काठ हाडांचा असतो. रक्त मूत्र मांस पू ज्या नदीचं रक्त पाणी असतं, त्या नदीमध्ये त्याला ढकलून दिलं जातं. ज्यावेळी या नरकाचं वर्णन ऐकलं त्यावेळी राजाचं अंतःकरण अंग शहारलं गेलं. मी माझ्या जीवनामध्ये तर एवढं पाप केले, माझ्या जीवनामध्ये साधूची निंदा घडली, मग मला कोणता नरक भोगावा लागेल. त्यावेळी राजांचं सांत्वन करण्यासाठी, राजा आधी जरी पाप केलं, आता इथून पुढे चांगलं वागणं ना, जीवनामध्ये बदल करणं गड्या. तू मागे जे पाप केलं ना त्याच्याकडे पाहू नकोस. इथून पुढे आता पुण्याची पुंजी गोळा कर. तुकोबाराय जामीन होतात त्याला. मागे केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तू का. माग केलं ना पाप, ते झालं, अज्ञानपणात झालं गड्या. आता पुढे जीवनामध्ये पाप होऊ द्यायचं नाही. यासाठी राजाचं भय दूर करण्यासाठी आजामिलाचं आख्यान सांगितलं मायबाप. ज्या आजामिलाने अंतिम क्षणाला ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला, आयुष्यभर वाईट वर्तन केलं, पण अंतिम क्षणाला आपल्या मुलाचं नाव घेतलं. ज्यावेळी यम घ्यायला आलेले होते, नारायणा धाव, नारायणा धाव, अंतिम क्षणाला एकदा नाव घेतलं, त्याचं तिथलं मरण चुकलं. पुन्हा त्याला आणखी पुढचे वर्ष 12 वर्ष वाढीव मिळाले. त्या 12 वर्षामध्ये त्याने अखंड देवाचं चिंतन केलं आणि त्या आजामिळाला प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. त्याच्या जीवनातलं सगळं पाप नष्ट झालं. एवढा प्रताप कोणाचा असेल तर तो फक्त भगवान परमात्म्याच्या एका नावाचं असेल. त्या परमात्म्याचं नाम जर एकदा मुखामध्ये घेतलं मायबाप, घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेताना विठोबाचे, घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेदशिनला झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदा प्रेमाने बोला राधे. यानंतर श्रीमद भागवत कथेमध्ये भूगोलाचं वर्णन आले, खगोलाचं वर्णन आले, विविध वर्षाचं वर्णन आले, त्यामध्ये भारत वर्षाचं सुद्धा वर्णन आले. मेरे देश की धरती हो, मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती, मेरे देश की धरती. मना मना खालचे जय हो. मेरे देश की प्रकारच्या नरकाचं वर्णन केले. रौरव महारौरव तामिश्र अंध तामिश्र कुरुमी. त्यानंतर देवदानवांच्या सृष्टीचं वर्णन आहे. त्यामध्ये हिरण्यकशिपूच्या वधाची कथा आहे, भक्त प्रल्हादाची.
त्यानंतर गजेंद्राचं आख्यान आहे. उद्या आपल्या कथेचा 5वा दिवस आहे गड्या. उद्या 5वा दिवस आहे. भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म आपल्याला उद्या साजरा करायचा आहे. उद्या राम जन्म होणार आहे, उद्या कृष्ण जन्म होणार आहे. सर्वांनी या ठिकाणी सूचना माझ्या ऐका. मी या ठिकाणी पुरुष वर्गाला आधी सूचना देईल बरं का अशोक काका. उद्या आणखी पुरुष मंडळीचं या ठिकाणी संख्या वाढवण्याचं काम तुमचं आहे बरं का. गावातले पोरं असतील, काय असेल, तरुण मुलं त्या ठिकाणी, कारण तुमच्या पार्टीचा माणूस जन्माला येणार आहे उद्या. भगवान कृष्ण परमात्मा, हा कृष्ण परमात्मा म्हणजे जास्त आनंद यांना घ्यायचा आहे बरं का. सगळ्यांना तर आहेच, आपली संख्या जास्त आहे त्याबद्दल मी बोलत नाही. उद्या कृष्ण परमात्म्याचं प्रागट्य आपल्याला या ठिकाणी करायचंय. उद्या आपल्या या जवळा गावाला आपल्याला जवळा ठेवायचं नाही, तर याचं आपल्याला गोकुळ बनवायचंय बरं का महिला मंडळ. याचं गोकुळ बनवायचंय. प्रत्येकीनं आपापल्या घरी गुड्या उभारायच्या. उद्या गुड्या उभारायच्या. या ठिकाणी संपूर्ण स्टेज तर सजलेलाच आहे. पुन्हा या मंडपामध्ये आणखी फुग्यांनी या मंडपाला डेकोरेशन करण्यात येईल. स्टेज सजवलं जाईल. उद्या एक छोटासा पाळणा करण्यात येईल. स्टँडचा पाळणा असेल तर बघा, त्याला व्यवस्थित फुगे फुलांचे हार लावले जातील. उद्या हे सगळं सजवायचं आपल्याला. पूर्ण मंडप सजवायचा आहे. उद्या पाळणा सजवायचा आहे. उद्या एक बालकृष्ण सुद्धा असेल. त्यानंतर सर्व पुरुष मंडळी तुम्ही सगळ्यांनी नवे कपडे घालून यायचे बरं का. अगदी लग्नाला जसं जातात तुम्ही, वरबाप झाल्यावर जितकं नटतात का तितकं सुंदर उद्या मेकअप करून यायचं आहे. तुम्ही सर्वजणींनी उद्या सगळ्यांनी पिवळा रंग अथवा केशरी रंग, पिवळा रंग असेल तर पिवळा घाला. सर्वांनी पोरींनी पिवळे ड्रेस, सर्व महिलांनी पिवळ्या साड्या, म्हाताऱ्यांनी पिवळे लुगडे, पिवळ्या नाट्या घालून यायच्यात बरं का आजीबाई. कळालं ना. उद्या पिवळा, जिकडे तिकडे पिवळा रंग दिसला पाहिजे गड्या. सर्वांनी उद्या येत असताना आपल्याला परमात्मा जन्माला आणायचं गड्या. उद्या आणखी संख्या वाढवा. असा सुंदर मेकअप करून या. उद्या गजरे लावून या सगळ्यांनी. जे काही सौभाग्य ते तुमचे अलंकार असेल, सोनं नाणं घरात ठेवलं असेल ते उद्या सगळं घालून या. सुंदर नवे कपडे घालायचे, नवीन साड्या घालायच्या, सौभाग्य ते अलंकार घालायचे, सुंदर मेकअप करून यायचंय. उद्या आपल्याला आणखी कथेचा जास्त आनंद घ्यायचा आहे. घरून येत असताना सगळ्यांनी तुम्हाला चॉकलेट, गोळ्या, बिस्किट काय आणता आले तर आणा. मला काही पिशवी भरून घरी न्यायचं नाही माझ्या. या ठिकाणी आपण जन्मोत्सव साजरा करणार आहोत ना, आणि बधाई देत असताना आपण तिची उधळण करणार आहोत. ते तुम्हालाच खायचंय सगळ्यांना. बिस्किट, गोळ्या, चॉकलेट कोणाला काय घेऊन येता आलं तर उद्या घरून घेऊन येत असताना आणायचंय. सुंठवडा आणायचंय. सुंठवडा माहितीये, सुंठवडा आणायचा. त्यानंतर उद्या बाळकृष्ण आहे. आणि कथेमध्ये येत असताना रिकाम्या हाताने यायचं नाही बरं का. बाळकृष्ण तसा पाहायचा नसतो, रिकाम्या हाताने. म्हणून कोणी त्याला ड्रेस आणा, कोणी गळ्यातला ओम आणा, कोणी हातातले कडे आणा, कोणी पायातले पैंजण आणा, बोटातल्या अंगठ्या आणा, कानातल्या बाळ्या आणा. ज्याला जे जमेल ते त्याने आणा. नाही जमलं तर गळ्यातले 5-5 मणी द्या. तुमच्या घरचे पती काय मोजायला नाही बसले तुम्ही काय केलं म्हणून. पण रिकाम्या हाताने उद्या कोणी कथेमध्ये यायचं नाही. सूचना सगळ्याच्या लक्षात आल्या. सर्वांनी मेकअप करून यायचंय. पिवळे वस्त्र सर्वांनी घालून यायचंय. उद्या सगळ्यांचं फक्त पिवळं आणि पिवळं दिसलं पाहिजे गडे सगळीकडे. घरी गुड्या उभारायच्या एवढं मात्र विसरू नका. झालेला कथा ठिकाणी भगवत चरणी समर्पित करूयात. आपली कथा या ठिकाणी आज इथेच विराम घेते. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी सर्वांनी उभं राहा गडे आरतीसाठी. एक छोटस शेवटचं भजन होईल. त्या भजनात मध्ये सगळ्यांनी तल्लीन व्हायचे. सगळ्यांनी भजनामध्ये पावल्या खेळायच्या. त्यानंतर आरती होईल. आरती पेटू नका कोणी. मी ज्यांचे नाव घेते फक्त त्यांनी समोर या. आरतीचे यजमान श्री बिभीषण भाऊ घोगरे, श्री विवेक भाऊ पाटील, श्री श्रीकांत भाऊ पवार, अंकुश भाऊ पवार, श्रीकांत भाऊ श्रीमंत पवार. हे आरतीचे यजमान आपल्या पत्न्यांना घेऊन समोर या. या ठिकाणी तुकाराम गुरुजी भजन म्हणतील. सर्वांनी त्या भजनामध्ये तल्लीन व्हायचे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा,
लावा. राधेश्याम थोडा घेन वाढवायचं घेन राम घेन वाढवा घेन कर्पूर गौरम गौरम करुणावतारो संसार सारा भुजगेंद्रहार सदा वसंत हृदयाल दे भवं भवा सहितं नमामि मन में बसा कर तेरी मूर्ति मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती उतारो मैं गिरधर तेरी आरती उतारो गिरधर तेरी आरती उतारो मैं गिरधर तेरी आरती ओ आ करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान भव में फंसी नाव मेरी पार दो भगवान करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान भव में फंसी नाव मेरी पार दो भगवान दर्द की दवा तुम्हारे पास है दर्द की दवा तुम्हारे पास है जिंदगी दया की भीख मांगती मन में बसा कर तेरी मूर्ति मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती उतारो मैं गिरधर तेरी आरती मांगू तुझसे क्या मैं यही सोचूं भगवान जिंदगी अब तेरे नाम कर दी अर्पण मांगू तुझसे क्या मैं यही सोचूं भगवान जिंदगी अब तेरे नाम कर दी अर्पण सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा चिंता है तुझको प्रभु संसार की मन में
कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की श्री श्री कात्यायनी माता की श्री शुकदेव जी भगवान की श्री परीक्षित जी महाराज की पवन सूत हनुमान की राधा रानी सरकार की जय जय श्री राधे श्याम। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.